श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय। श्रीपाद श्रीवल्लभ लेखमाला, लेख क्रमांक 55। मला तुझ्याही पेक्षा जास्त चांगला हिशोब करता येतो। हा सुबैया श्रेष्ठी खोटे हिशोब करून आमच्याकडून 10 वरहा म्हणजे 40 रुपये वसूल करणार होता। त्याला ते मिळतील अशी सोय केली, पण त्यासाठी त्याचे पूर्वजन्मातले पुण्यफल खर्च करावे लागले। सुबैयाला उद्देशून श्रीपाद म्हणाले, अरे सुबैया, चिंतामणी वेशेशी तू ज्या शृंगार चेष्टा केल्या त्या सर्व मला माहीत आहेत। तुझे जीवन आता हास्यास्पद होणार। तू झोळी हातात घेऊन माझ्यासारख्या लहान मुलांना खाऊ विकत जगशील। बंधू वर्गासाठी माझ्या वडिलांनी तुझ्या दुकानातून जे वाण सामान आणले ते फक्त भात आणि तुरीच्या डाळीच्या एवढेच होते। बाकी भोजन सामग्री माझ्या आई वडिलांना कष्ट करून जमवावी लागली। मला तुझ्याही पेक्षा जास्त चांगला हिशोब करता येतो, तेव्हा आता लक्षात ठेव, तुला जेव्हा अन्नपाणी मिळेनासे होईल तेव्हा तुझ्याकडे उरलेल्या या ताम्रपात्रातून तुला पाणी, भात आणि तुरीची डाळ एवढेच मिळेल। तू ज्याला खाऊ घालशील त्याच्या आणि तुझ्या पुरतेच येणार। बोलताना श्रीपादांचा स्वर कठोर झाला होता। त्यांचे मुखमंडल दिव्य तेजाने झळकत होते, पण रागाने त्यांचे डोळे अग्निगोळ्यासारखे लाल झाले होते। पुन्हा ते सुबैयाला म्हणाले, सुबैया, आज रात्री तुझ्या घराच्या दक्षिण दाराजवळ एक म्हैस येईल। तुझ्या मरणाची वर्दी देणारा तो यमधर्माचा निरोपच समज, पण मी तुझ्यावर कृपा करीत आहे। तू तुझ्या हाताने तिला भात, भाजी, डाळ खायला दे। त्या म्हशीचीही तीच इच्छा आहे। ते खाल्ल्यावर तुझ्या ऐवजी ती म्हैस मरेल। तेव्हापासून एका मागोमाग एक अशा घटना घडत जातील की आपण दिवसेंदिवस गरीब होत चाललो आहोत हे तुला कळेल। तू झोळी हाती घेऊन मी सांगितल्याप्रमाणे जग। ज्या दिवशी तुला अन्न मिळणार नाही त्या दिवशी माझ्या कृपेच्या ताम्रपात्रातून निघालेले अन्न खात जा। श्रीपादांचे हे क्रोधित रूप पाहून व्यंकटपय्या श्रेष्ठी खूप घाबरले। तेव्हा श्रीपाद म्हणाले, आजोबा, घाबरलात ना? मी नरसिंहमूर्तीच, संशय घेऊ नका। वासवी मातेने ज्याप्रमाणे आपल्या कुलजांना सौंदर्य कमी होण्याचा शाप दिला होता, तसाच मी साऱ्या वैश्य कुळात निर्धनतेचा शाप देतो की काय, अशी भीती वाटते का तुम्हाला? पण घाबरू नका। अहो, मी श्रीपाद श्रीवल्लभ तत्वाचा आहे ना। देवाला जाती कुळ भेद नसतो, तसेच भक्तालाही जाती कुळ हे भेद नसतात। माझे व आर्य वैश्याचे अनुबंध फार प्राचीन आहेत। श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत ग्रंथ, अध्याय 10। चरितामृतातील हा अध्याय श्रीपादांचे उग्र स्वरूप दाखवून जातो। लबाड, मस्तवाल, सावकार सुबैया दुसऱ्यांना छळण्यात तरबेज असतो। त्याच मस्तीत तो अप्पलराज शर्मा आणि बाल श्रीपादांना छळायला जातो। पण यावेळी जन्माची अद्दल घडते आणि इतकी कठोर शिक्षा होते की गरिबी येऊन जेवायला मरण येईपर्यंत फक्त भात आणि स्पेसिफिकली तुरीच्या डाळीचे वरण एवढीच सवलत श्रीपाद देतात। हरभऱ्याची नाही, मूग मसूर डाळ नाही, तर फक्त तूर डाळ। म्हणून श्रीपाद आणि श्रीपादांचे आश्रित भक्तांची खोडी काढू नये, नाहीतर आयुष्यभर भाकरी आणि माठ भाजी वाट्याला यायची। श्रीपाद सुबैयाला विचारतात की तुझ्या आयुष्याचा हिशोब सांगू का? म्हणून आत्तापर्यंत झाले त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून रोज श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत ग्रंथ वाचावा आणि माझं काय चुकतंय याचा रात्री झोपताना शांतपणे विचार करावा। भक्ती मार्गात जातीभेद पराकोटीचा पसरलेला आहे। श्रीपाद सांगतात की देवाला जाती कुळ भेद नसतो, तसेच भक्तालाही जाती कुळ हे भेद नसतात। हे चुकीचे वागणाऱ्यांना चपराक नाही का? श्रीपाद आजोबा नरसिंह वर्मांना सांगतात की मी नरसिंहमूर्ती आहे, म्हणजे भक्त प्रल्हादाला वाचविण्यासाठी अवतरलेला विदारक उग्र नृसिंह मीच आहे।
ही देखील दुष्टांना वॉर्निंग आहे. श्रीपादांना शरण गेलेले शरणागत श्रीपादांसाठी कोणत्याही युगात प्रल्हादच आहेत. वाघ, सिंह सतत नख बाहेर काढून बसलेले नसतात. तशी वेळ आली तरच ती विदारक, चिरफाड करणारी नख बाहेर पडतात. हिराचंद गोपालचंद कोठारे. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा.